चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये। गेल्या मॅचचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बघायला मिळतोय। नाव आहे योगेश चौधरी, प्रांगणामध्ये दाखल। गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजीची ऍक्शन पाहिली तर जसप्रीत बुमराह यांची आठवण होते। असा गोलंदाजी करण्याकरिता युवा प्रतिभा संपन्न खेळाडू, मॅन फ्रॉम दुपारेपाडा, स्लोवर चेंडू सगळ्या काही गोष्टी करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तो मात्र चिराग गोताने गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय। मॅचला सुरुवात। चला क्षेत्रक्षणामध्ये या ठिकाणी मात्र व्यूहरचना केली जाते, बदल केले जात आहेत। पहिला चेंडू 4 वाजून 48 मिनिटांनी पडतोय। स्ट्रायकर पहिला बॉल राईट मोरदी विकेटने सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरिता। पहिला चेंडू डाऊन ग्राउंड क्षेत्रामधनं खेळायचं होतं, मात्र त्या ठिकाणी मिड ऑफच्या रिझन मध्ये आपण पाहिलं तर भूपेंद्र भोईर आले बॉलवर। चिराग पासून हलकासा बॉल राम राहिला आणि निर्धाव चेंडू कंप्लीट झालाय। या वेळेला मात्र योगेश चौधरीनं पाहिलं, ओळखलं आणि तदनंतर फेकून दिलंय। सर बॉल चाललाय दणदणकरी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। अगदी दर्जेदार स्ट्रोक, चौकार 4। संदीपजी बागुल आपण जी कॅच पकडली होती त्याकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय पप्पू बागुल यांच्याकडनं। हा गेम थोडी स्पीडअप करा। 4:48 ला पहिला चेंडू पडलाय। आपण तिथून जो वेळ आहे त्या वेळामध्ये त्यांना षटका हाताळावे लागतील अथवा अंतिमच्या षटकाकरिता खेळाडूंना 38 मध्ये एक एक्स्ट्रा आणावा लागेल। यावेळेला योगेश चौधरी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार करतायत। रोहितच्या दिशेने बॉल जातोय, एक सिंगल या बॉलवर मिळते आणि स्ट्रायकिंग एंडला एका बाजूने बुमराह पाहतोय तर दुसऱ्या बाजूने मलिंगा, या दोन खेळाडूंमधलं बॅटल। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम गांद्रे विवेक पांडुरंग जाधव यावेळी मात्र सलामी वीर म्हणून मैदानामध्ये दाखल झालाय। लेफ्ट हँडेड बॅटर प्रांगणामध्ये दाखल। सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरनं चिराग गोताने, उजव्या हाताने राऊंडी विकेटने। वेळेला विवेक जाधवच्या रडार मध्ये आलाय, त्याला सरळ फेकून दिलाय, बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर। विवेक अगदी दर्जेदार हिट, बॉल आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये। बॉल सीमारेच्या बाहेर, चेंडू पूर्वाद्रा मैदानामध्ये। थँक्यू सो मच। धावसंख्या या 6 वाढून जाऊन पोहोच 11 विवेक जाधव वेगानं खोऱ्यानं धावा करणारा खेळाडू आहे। प्रवीण पाटील सध्या अबीर 11 आरपी लायन्स वाडा संघाच्या कोचच्या भूमिकेमध्ये आहेत। संदीप बागुल आपल्याकरिता जे कॅश प्राइज आले ते घेऊन जायचे आपण। सज्ज होईल पुढचा बॉल विवेक जाधवच्या विपक्ष चिराग। यावेळेला लोवर फुलटॉस स्वरूपातला बॉल गॅप मध्ये चाललाय। रोहित त्या बॉलचा पाठलाग करतोय, एक कंप्लीट, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये 2 सुद्धा कंप्लीट होतील। 2 धावा या बॉलवर मिळत आहेत। थोडासा फेक आपण पाहिली तर थोडीशी लांब बघायला मिळाली। 2 धावांनी धावफलक 13-13 या अंकावर जाऊन पोहोचेल। शेवटचा एक बॉल आता पॉवर प्लेच्या षटकातील बाकी आहे। गोलंदाजी करताना आपण चिराग गोतारणे या गोलंदाजाला पाहतोय। याही वेळेला उडवलंय, मिस टाइम झालाय। पॅडी त्या ठिकाणी जज करतोय आणि वेल जज कॅच कंप्लीट करत असताना विकेटचं पतन, खेळाडूला परतावं लागेल माघारी। यावेळी मात्र पॅडी होते त्या ठिकाणी आणि भूषण आहे, परंतु टेनिस क्रिकेटनं दिलेलं नाव पॅडी त्या ठिकाणी मात्र कॅच कंप्लीट करतायत। विकेटचं पतन, खेळाडू बाद। परतीच्या प्रवासाला विवेक जाधव बॅक टू डगआउट। विकेटचं पतन, खेळाडू बाद।
गेम स्पीडअप करायची. परफेक्ट 5 मिनिटं तुम्ही घेतलेत पहिल्या षटकाला. 4:48 पहिला चेंडू पडला होता. 4:53 झाले. चला नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरिता आजच्या दिवसामध्ये ज्याचा बोलबाला राहिलाय तो रोहित ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता येतोय. या हंगामामध्ये ही कुणबी लीग ज्याने अक्षरशः गाजवली आहे तोच रोहित ठाकरे मैदानामध्ये येतोय गोलंदाजीसाठी. मॅन ऑफ द सिरीजची जी रेस आहे त्या रेसमध्ये खूप प्रबळ दावेदार आहे जो यावेळी गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहतोय. चला गेम स्पीडअप करायची आहे थोडी. आपण रोहित सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला. योगेश चौधरी नवीन बॅटर अजून एक गांद्रेकरांचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये ना त्याच्या समोर रोहित आहे. या वेळेला योगेश चौधरी यांच्यापासून थोडासा लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न विचार केला आपण तर त्या ठिकाणी पंचक डॉट बॉल. येस निर्धाव चेंडू त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. याही रोल केले त्या बॉलवर समजून देत नाहीये. योगेश चौधरी यांना बीट करत बॉल विकेटच्या मागे. डॉट बॉल. वन मोर. अजून एक निर्धाव चेंडू मैदानामध्ये कंप्लीट होतोय. रोहितची आज त्यांच्या समोर परीक्षा आहे ज्यांच्या तालमीमध्ये तो तयार झालाय. ज्या दोघांच्या हाताला हात धरून टेनिस क्रिकेटमध्ये आलाय ज्यांनी तयार केलंय ज्यांच्या तालमीमध्ये रोजची प्रॅक्टिस करतो आज त्यांच्या विपक्षामध्ये त्याचा सामना आहे. त्यांनी त्या बाईटमध्ये उल्लेख सुद्धा केला होता. मी मनपूर्वक आभारी आहे की निखिल भोईर असू द्यात विवेक जाधव असू द्यात कारण कुलदीप पाटील असू द्यात. या वेळेला योगेश चौधरी यांचा फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे. रोहित स्वतः जज करतोय मात्र त्यांच्यापासून बराच लांब. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. सुरेख रनिंग विथ द विकेट बघायला मिळाली आहे. 2 धावा या ठिकाणी धावसंख्येत ऍड होत असताना 15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचेल. चेंडू आतापर्यंत या षटकातील संपले 3 धावा करावा लागतील कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा रोहित आहे, शेखर ठाकरे आहेत, भूपेंद्र भोईर, राजेश वलटे, सागर पाटील. तगडी बॅटिंग लाईनअप त्यांची सुद्धा आहे. भूषण आहेत. या वेळेला मात्र योगेश चौधरी बहरामध्ये आहे. क्लासिकल स्विच हिटचा फटका बॉलला फेकून दिलाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मायटी हिट. बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 वाढून 21. योगेश चौधरी योगी काका आज मात्र बहरामध्ये बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्या खेळाडूंना टॉप 6 मधल्या महत्वाच्या मॅच मध्ये 33 रन्सची इनिंग पेशकश केली. या मॅच मध्ये पुनश्च एकदा आपली लय जो आपला सूर आहे तो त्यांना गवसलाय आणि तशा पद्धतीची फलंदाजी बघायला मिळते. या बॉलची त्यांनी किती परफेक्टली वाट पाहिली आपण बघितलं असेल. वाट पाहिली आणि तदनंतर जेव्हा वेळेवर अटॅक करायचा होता तेव्हा पंच केलं त्या बॉलला. याही वेळेला क्लासिकल स्ट्रोक. प्रेक्षकांनो टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही योगेश चौधरी यांच्या फलंदाजी करिता. 50+ चे खेळाडू मात्र मैदानामधनं दर्जेदार फलंदाजी करत असताना बघायला मिळत आहेत. सर आपण म्हणतो नेहमी की पॉइंट आणि गलीचं क्षेत्र आहेत ना त्यांच्यामधनं गॅप काढणं सगळ्यात कठीण. धावफलक 4 वाढून 25. सगळ्यात कठीण गॅप मधनं त्यांनी या ठिकाणी फटका काढलाय आणि तोही क्लास रिव्हर्स स्वीपचा फटका. क्लासिकल बॅटिंग. क्लासिकल बॅटिंग. ओल्डी गोल्डी क्रिकेट मैदानात बघायला मिळते. ओल्डी गोल्डी क्रिकेट आणि जुनं ते सोनं हे टेनिस क्रिकेट मधलं नेहमीच हॅशटॅग. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं आणि त्याचं उत्तम प्रात्यक्षिक. कशा पद्धतीने मॅच आपल्या बाजूने घेऊन येत आहेत, कशा पद्धतीने त्या मॅचला पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अगदी दर्जेदार. यावेळेला कट केलाय परंतु शेखर ठाकरे आहे. शेखर ठाकरे आहे लीग फॉर्मॅट मधला यशस्वी कॅप्टन. या ठिकाणी मात्र बॉलला डॉट स्वरूपामध्ये कंप्लीट केलाय. षटक क्रमांक संपलाय. 2 धावा जोडल्या गेल्या 25. आता अंतिमचे इथून 2 षटक बाकी आहेत. तुम्ही हे षटक जर का पाहिलं तर ते सुद्धा तुम्ही वेळेत हाताळलंय त्याबद्दल व्हिया स्ट्रायकर संघाचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. तुम्हाला जो वेळ दिलाय त्या वेळेमध्ये तुम्ही पहिली 2 षटक हाताळली आहेत. यस परफेक्ट टाइम मध्ये. चला नवीन बॉलर लगेच आपण बॉलिंग ट्रॅकवर आणायचंय. कोणाला मात्र इथून कोणत्या नवीन गोलंदाजाला जबाबदारी दिली जाईल गोलंदाजीची ते मात्र पाहण्यासारखं आहे. नवा गोलंदाज यावेळी बॉलिंग ट्रॅकवर येत असताना लोकेश दुपारे मॅन फ्रॉम दुपारे बडा. गोलंदाजी ट्रॅकवर नवा गोलंदाज येतोय मात्र आता स्ट्रायकिंग एंडला निखिल भोईर असतील.
नवीन गोलंदाज लोकेश दुपारे. सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकिंग इनला निखिल भोईर. एक कॉपीबुक स्टाईल न फलंदाजी करणारा खेळाडू निखिल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्वतः संघाचे संघनायक आहेत. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मागे भूषण येत आहेत. ओ चांगले फिल्डिंग भूषणच्या माध्यमातून बघायला मिळते. या ठिकाणी मुख्य मंचावर आपण पाहू शकाल युवराजजी ठाकरे साहेब, तदनंतर स्वप्नीलजी ठाकरे साहेब, निलेशजी पाटील साहेब उपस्थित होत आहेत. या तिन्ही मान्यवरांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या कुणबी क्रिकेट लीग 2026 विक्रमगड आणि वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. मॅचकडे जाऊयात. मैदानाच्या आतमध्ये बहरामध्ये असलेला जोशीला फलंदाज नाव आहे योगेश चौधरी. त्यांच्या विपक्षामध्ये लोकेशनं पहिला चेंडू निखिल भोईरच्या विपक्षात चांगला हाताळलाय. आता मात्र समोर आव्हान सुद्धा तेवढंच तगड आहे. सज्ज होईल पुढचा बॉल रायना मोरदी विकेटने. याही वेळेला क्लासिकल स्ट्रोक. एक खेळाडू तैनात केला होता, परंतु त्याही खेळाडूच्या मस्तकावरनं काय तो कॉन्फिडन्स. बॉलला सरफ फेकून दिलाय. बॉल चाललाय ओव्हर दी पॉइंट. वन बाउन्सने क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन सीमा रेषेला क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. मॉर्निंग क्रिकेट क्लब ही अशी संकल्पना आहे 40+ खेळाडू, आणि त्यांच्याकडनं जेव्हा 40+ खेळाडूंचा खेळ आपल्याला चांगला बघायला मिळालाय. डेफिनेटली त्यांच्याकडनं त्याला खूप सारा प्रतिसाद, खूप सारा सपोर्ट मिळालाय. धावसंख्या 30. चेंडू संपले 2. अजून सुद्धा इथून 4 चेंडूचा या षटकातील खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बरीचशी व्यूहरचना, बरीचसा बदल या ठिकाणी बघायला मिळतोय. आता पॉइंटला पाहिलं तर बॅकवर्ड साईडला नेलं जात आहे. हो, यावेळी मात्र पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतायत खरे. पंच दर्शवत असताना कॉन्फिडन्स आहे. इट्स अ बॅटेज असं पंचांनी दर्शवलंय. योगेश चौधरी पुन्हा एकदा रिव्हर्सला फिरलेले. क्षेत्ररक्षण एवढ्या पद्धतीने विखरल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल वाडा नगरपंचायतचे वॉर्ड नंबर 8 चे नगरसेवक, आपल्या वाडा तालुक्यातील टेनिस क्रिकेटमधील एक अप्रतिम खेळाडू उमेशजी लोखंडे या ठिकाणी आलेत. आणि त्यांच्या समोर वॉर्ड नंबर 16 चे नगरसेवक वाडा नगरपंचायत अजिंक्यजी पाटील साहेब उपस्थित झालेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओ यावेळेला मात्र दांडी 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 गुल. यू मिस देन आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन. खेळाडू बाद. प्रवीण पाटील थोडेसे नाराज होत आहेत ज्या पद्धतीने मात्र ही चूक मैदानामधनं घडली आहे. निखिल पाटील बऱ्याचशा यष्ट्या दाखवून बसले आणि तदनंतर मात्र परफेक्टली बॉल आपण पाहिला तर निघून गेलाय. त्या ठिकाणी यष्ट्यांवर आदळला. विकेटचं पतन झालंय. खेळाडू परतलेत माघारी. मैदानाकडे जाऊयात. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता धनंजय पाटील, मॅन फ्रॉम क्रियांश 11 चिंचगर, मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 31. 4 चेंडू एकंदरीत इथून संपलेत. यावेळेला मात्र धनंजयच्या बॅटची एज घेतलेली. धावचीची संधी निर्माण झाली आहे, मात्र त्या ठिकाणी फेक अतिशय लूज बघायला मिळाले. एक सिंगल या बॉलवर मिळाली. धावसंख्या 1 न वाढून 32. 32 धावा स्कोर कार्डवर बघायला मिळतात आपल्याला. 32 रन्स ऑन बोर्ड. या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू. व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची योगेश चौधरी यांच्याकरिता व्यूहरचना खतरनाक बघायला मिळते. कव्हरला 3 खेळाडू, ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला आपण पाहिले तर
30 यार्डच्या बाहेर 3 खेळाडू तैनात केले गेलेत. सांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्यांना सजवली आहे. या वेळेला ट्रॅप रचलेलं, त्या ट्रॅप मध्ये योगेश चौधरी नावाचा मासा मात्र परफेक्ट अडकत असताना अगदी दर्जेदार कॅच मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. विशाल सावंत होते तिकडे, त्यांनी कॅच कंप्लीट केली आहे. परफेक्ट ट्रॅप आणि त्या ट्रॅप मध्ये महत्वाचे बॅटर यावेळी मात्र अडकलेत. योगेश चौधरी परतीच्या प्रवासाला जात असताना विकेटचं पतन, खेळाडू बाद. धावसंख्या आपण पहिली स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे 32. शेवटचं एक षटक आता इथून बाकी. तदनंतर विशाल सावंत यांच्या झेलसाठी योगेश पाटील विल्कोस यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं गेलंय. पुन्हा एकदा झेलला संधी. विकेटचं पतन झालंय. धनंजय पाटील परतीच्या प्रवासाला जात असताना विकेट, खेळाडू बाद. फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये याही खेळाडू बद्दल बोलावं लागेल की खरिवली गावातून एकमेव खेळाडू आहे जो फक्त क्रिकेट खेळतो आणि ते नाव आहे कल्पेश भोईर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सागर देसलेच्या सचिन देसले यांच्याकडनं 500 आणि योगेश देसले यांच्याकडनं 500. सागर देसलेच्या प्रति षटकारास बॅकफुटला गेलेत. कट करण्याचा प्रयत्न, बॉल मिस होऊन विकेटच्या मागे. डॉट बॉल. सागर पाटील, मॅन फ्रॉम निंबवली, अनुभवाचा परिपूर्ण साठा असलेला खेळाडू यावेळी मात्र गोलंदाजी ट्रॅक वरनं बघायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी करत असताना सागर भोईर, माफ करा, यस सज होईल. या वेळेला कल्पेश भोईरनं उडवून फेकून दिला या बॉलला. बॉल आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय कंपनीच्या प्लॉट मध्ये. बॉल सरळ सीमारेषा पार. कल्पेश भोईरच्या पाठ मधनं दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. द्या जरा तो कंपनीतील प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती आहे की आपण तो चेंडू पुरवा जरा. धावसंख्या 38. धावसंख्या 38. महत्वाच्या क्षणाला कल्पेश भोईर मैदानामध्ये आलेत आणि त्यांच्या बॅटमधून षटकार बघायला मिळालाय. धावसंख्या या 6 वाढली आणि 38 वर जाऊन पोहोचली 38 या अंकावर. 3 बॉलचा अजून सुद्धा इथून खेळ बाकी आहे. याही वेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल चाललाय. राजेश वलटे बॉलवर येत आहेत. एक कंप्लीट. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फेक सुद्धा तेवढी अचूक, मात्र कलेक्शनला थोडेसे चुकले. 2 धावा या बॉलवर मिळत आहेत. धावसंख्या 2 न वाढून 40. सुशांतजी पाटील, बड्डे बॉय सुशांतजी पाटील या ठिकाणी आलेत. सुशांतजी पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि या संपूर्ण कुणबी क्रिकेट लीग विक्रमगड व वाडा तालुका यांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. 26 जानेवारीचा आजचा हा दिवस आणि काय तो योगायोग, त्यांचा वाढदिवस आहे. सुशांतजी पाटील, आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मॅचकडे जाऊयात, मॅचकडे परतूयात. धावसंख्या पाहिली आपण 40. पुढचा बॉल सागर भोईर. याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. एक तर कंप्लीट केली. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील. थोडीशी फंबल. लगेच दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघाले. सुरेख
रीता या ठिकाणी आपण पाहिली तर रनिंग बिटवीन द विकेट थर्ड अंपायर कडे अपील केली आहे रन आउट करिता. इट्स अ सेफ. चला शेवटचा एक चेंडू इथून बाकी. दोन चेंडू इथून दोन धावा. यस हा बॉल एकच मला वाटलं दोन. शेवटचा एक सज्ज होईल कल्पेश भोईरच्या विपक्षात सागर भोईर. या वेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांनी अखेरच्या क्षणाला मात्र विकेट दर्शवली आहे. धावसंख्या 42. विजया करता 43 धावांची गरज. 42 धावा जोडल्या गेल्या. 43 ची गरज आहे. विकेट दिली ना. कल्पनी मारली पडली असती डायरेक्ट. कोणत्याही गोलंदाजानं सलगच्या 3 विकेट्स घेतल्या विकेट हॅट्रिक तर त्याच्याकरिता त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रवीणजी पाटील सध्या या मॅच मध्ये आपण पाहतोय त्यांना आणि समोर फलंदाजी करण्याकरिता ज्या गोलंदाजाचा ज्या दोघांना पुरेपूर अंदाज आहे कुलदीप आणि त्याची साथ देण्याकरिता रोहित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. गांधरेकर आणि त्याच्या विपक्षात गांधरेकर.
चला मॅच कडे आपण जाऊयात. गोलंदाजी ट्रॅक वरना विवेक जाधव उर्फ या वाडा तालुक्याचा लेफ्ट हँडेड मलिंगा गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला त्याच्या विपक्षामध्ये कुलदीप आहे, ज्याला त्याच्या गोलंदाजीचा पुरेपूर अभ्यास आहे. त्या कुलदीपला आपण पाहतोय. पहिला चेंडू प्रचंड वेगानं, बॉल मात्र विकेटच्या मागे. रोहित सुद्धा अप्रिशिएट करतायत. रोहित आज या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपली सत्व परीक्षा आहे या मॅच मध्ये, कारण आम्ही वारंवार उल्लेख करतोय ज्यांच्या तालमीत तयार झाले त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना एक वेगळं मनामध्ये दर्पण असतं आणि त्या गोष्टीमध्ये मात्र कशा पद्धतीने तिथून उभरतो हे पाहण्यासारखं आहे. कुलदीपच्या विपक्ष पुढचा बॉल. बाबू यावेळेला मात्र आपण पाहिलं तर दिशा भरकटली आहे. वाईट चेंडू पंचांनी दर्शवलाय. आई स्पोर्ट्सचे प्रोपरायटर कैलाजी पष्टे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सहर्ष स्वागत. विपुल पाटील होते त्या ठिकाणी. थोडीशी फंबल झाली. त्या प्रेक्षक मायबापाला विनंती आहे ज्यांची ती ब्लॅक कलरची ओके तिथून काढतायत का. विवेक जाधवच्या विकेट हॅट्रिक करिता अभिषेकजी जाधव यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्या प्रेक्षकाला विनंती आहे, कृपाल तुमच्या मागे जी ब्लॅक कलरची कार आहे त्यांना तिथून ती लाईट जरा ऑफ करायला सांगा. ओके, थँक्यू. चला मॅच कडे आपण जाऊया. रंगतदार मॅच बघायला मिळते. विवेक जाधव आणि त्याच्या समोर रोहित ठाकरे. एका बाजूने ज्या खेळाडूंना आजच्या दिवसातनं फलंदाजीत अगदी अक्षरशः हा मैदान मात्र गाजवून सोडलाय, तो स्ट्रायकिंग एंडला रोहित ठाकरे आणि त्याच्या विपक्षात विवेक जाधव सज्ज होईल. डावकोरे हाताने वरती विकेटनं या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील पंचांकडे केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये ढुंडो ढुंडोरे साजनाच्या मधोमध एक धाव मात्र वेगानं झपाट्यानं कंप्लीट केली जाते. या सिली मिस्टेक जेव्हा धावा ठोकल्या जातील तेव्हा तुम्हाला समजतील. या सिली मिस्टेक जेव्हा तुम्हाला रंचेस करताना ती एखादी धाव कमी पडेल तेव्हा तुम्हाला या गोष्टी आठवतील. या स्पर्धेचे या ठिकाणी मात्र कुणबी क्रिकेट लीग विक्रमगड वाडा तालुक्याचे अध्यक्ष योगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर अक्षयजी पाटील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. अक्षयजी पाटील आपलंही सहर्ष स्वागत. युवा उद्योजक अक्षयजी पाटील आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे अध्यक्ष योगेशजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. मॅच कडे जाऊया. रंगत्ता सध्याच्या घडीला गांधरेकर मात्र या मॅच मधल्या एकमेकाच्या विपक्षात येऊन ठेपलेत. फुलटॉस बॉल, फटका फसलाय मात्र उंची बरीच होती. निखिल भोईर होते त्या ठिकाणी. बॉलला स्टॉप केलं, कॅच ड्रॉप केली आहे. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट होत असताना सिंगल वाढून आपण स्कोर कार्डचा विचार केला तर धावफलकार मात्र लागत असताना आमचे स्कोरर आम्हाला माहिती कळवत आहेत. 4 स्कोरर पण गांधरायचे, गोलंदाज, दोन्ही फलंदाज, चित्ररक्षक. सध्याच्या घडीला त्याच्याच आसपास मॅच बघायला मिळते. मात्र मॅच रंगतदार आहे. विजयाकरता भलेही समोर किती समोर कॅलिबर असलेला खेळाडू विवेक जाधवच्या विपक्षामध्ये यावेळी फटका चांगला, तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण सागर देसले. अप्रतिम चांगल्या पद्धतीने बॉलवर आले आणि स्टॉप करून फेक केली. एक सिंगल या बॉलवर मिळत असताना कैलाजी पष्टे आयुध स्पोर्ट्सचे प्रोपरायटर आपणास विनंती आहे आपण सन्मानानं मुख्य मंचावर यायचंय. ज्यांचे या स्पर्धेकरिता मोलाचं सहकार्य आहे. मॅच कडे जाऊयात, मॅच कडे परतूयात. सज्ज होईल आपला बॉलिंग ट्रॅक होणं गोलंदाजी करण्याकरिता विवेक जाधव. या षटकातील पुढचा बॉल घेऊन परफेक्ट ब्लॉक मध्ये मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने या बॉलला खेळून काढलं. एक सिंगल या बॉलवर मिळाले. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी समाप्तीस येत असताना पहिला आणि धावा पहिल्या षटकाखेरी जोडला गेला स्कोर कार्डवर. 6 चेंडू 6 धावा. कालच्या 2 दिवसामध्ये गेला आम्ही जी धावसंख्या कंटिन्यू ऐकतोय कानी बॉल टू रनचं समीकरण बॉक्स क्रिकेटमध्ये तशा पद्धतीची मॅच मैदानात चालू आहे. विजयाकरता समोर आपण पाहिलं तर 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. त्यापैकी 6 कंप्लीट.
मीटिंग नकोय, मीटिंग नकोय. बी फास्ट, स्पीडअप करायचंय, घाई करायची एक सातत्याने मात्र आपल्याला विनंती करावी लागते. अगदी वेळेचं बंधन पाळायचंय, अगदी दिलेल्या वेळेमध्ये षटक पूर्ण करायचंय. आकाजी भानुशाली सुद्धा या ठिकाणी आलेत. आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचकडे जाऊयात आपण. बॉलिंग ट्रॅक वरनं युवा नव्हे, अनुभवाने परिपूर्ण असलेला खेळाडू, ज्याला आपण गोलंदाजी ट्रॅक वरनं पाहतोय, गोलंदाजी करण्याकरिता येत आहेत निखिल भोईर. गोलंदाजी मार्क वरनं 38च्या बाहेर आपण पाहिले तर ऑन साइडला 4 खेळाडू तैनात केले गेलेत. रितेश राऊत पहिला पॉइंटर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिड विकेटच्या रिझन मध्ये पाहिलं तर कल्पेश भोईर आहेत काऊ कॉर्नर झोनच्या दिशेनं. दर्पण पोडसे. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये विवेक जाधव. लॉंग ऑफला सागर देसले. कव्हरच्या क्षेत्रामध्ये कृपाल. यावेळेला पहिला चेंडू दाउंडी ग्राउंड क्षेत्रामधनं खेळलेत. वेगानं झपाट्यानं सागर देसले बॉलवर येतील आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल मिळते. धावसंख्या MS धोनी यांचा जर्सी क्रमांक स्कोर कार्डवर लागत असताना 7 धावा जोडल्या गेल्या. 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावा. याच्यानंतर एक फायनलची फक्त मॅच बाकी आहे, ज्यामध्ये श्री बालाजी चॅम्पियन्स त्या मेगा फायनल मध्ये वाट पाहतीये की कोण आम्हाला कोणाच्या विपक्षात 2 हात करायला मिळेल. नंदन पाटील, विशाल सांबरे आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम. चला गेम स्पीडअप करा, खूप विलंब होतोय. आपण या गोष्टीची नोंद घ्या. क्षेत्रक्षणामध्ये व्ह्यू रचना पाहू शकाल आपण. यावेळी मात्र गोलंदाजी ट्रॅक वरनं निखिल भोईरला पाहतोय. समोर रोहित ठाकरे. मॅच कडे जाऊया. पुढचा बॉल सज्ज होईल. गोलंदाज या वेळेला रोहित ठाकरेच्या रडार मध्ये आलाय आणि त्या बॉलला सरळ फेकून दिलंय. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मायटी हिट. षटकार 6. चला मॅच स्टार्ट करा. मॅच घ्या, मॅच कंटिन्यू करा सर. सर असेल त्या बॉलवर आपल्याला घाई करावी लागेल, कारण आपल्याला यानंतरची सुद्धा एक मॅच कंप्लीट करायची आहे. फायनल बाकी आहे. योगेश चौधरी यांनी आता कानमंत्र दिलाय काहीतरी, स्वतः काका त्या ठिकाणी दर्शवतायत. चला मॅच बॉल आलेला आहे. आता विजयाकरता आव्हान आपण पाहिलं तर 16 चेंडू आणि 30 ची गरज आहे. 16 चेंडू 30. विजयाच्या मधोमध कोण उभा आहे? विजयाच्या मधोमध तर ते नाव आहे रोहित ठाकरे. ओवी एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर योगीजी पाटील यांच्याकडनं कुलदीपच्या प्रति षटकाराकरिता 500 रुपयाचे कॅश प्राइज. पंचांकडे जोरदार अपील केली जाते. इट्स अ लाऊड अपील. या ठिकाणी पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम असताना हसमुख पाटील सर आणि मनोज सर. चला गेम स्पीडअप करा प्लीज. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 15 चेंडू इथून बाकी.
आणि विजयाकरता 30 धावांची गरज आहे. 15 चेंडू 30 धावांची गरज. आगळा वेगळा फटका खेळायला गेलेले रोहित त्यांच्या विपक्षामध्ये. ओ माय गॉड, काय चेंडू हाताळलाय, काय चेंडू हाताळलाय. या ठिकाणी फलंदाजही अक्षरशः पाहत राहिला, विकेट किपर सुद्धा पाहत राहिला. फक्त योगेश काकांना मला वाटतं तो बॉल दिसला असेल. ज्या पद्धतीने या चेंडूची फिरक बघायला मिळाली, व्हेरिएशन आणि गतीमध्ये परिवर्तन, त्याचबरोबर आपण पाहिलं तर ब्लॉक मध्ये चेंडू आणि कट केलेला बॉल. मॅच मात्र रंगतदार बघायला मिळतीये. पुढचा बॉल. हो, याही वेळेला फिरवलंय, समोरनं बाहेर काढतोय निखिल भोईर. तो सुद्धा सांगतोय एक षटका ठोकल्यानंतर मी सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीये, मी सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीये. अनुभव एका बाजूले आणि त्याच्या विपक्षामध्ये युवा, या दोघांमधला हा मात्र कडा संघर्ष, या दोघांमधला हा रणसंघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू आता इथून शेष. 13 चेंडू 30 ची गरज. हो, याही वेळेला पंचांकडे जोरदार अपील. पंचांचं बोट चाललंय आकाशाच्या दिशेनं. रोहित ठाकरेला मात्र निखिल भोईरनं यावेळी परतीच्या प्रवासाला धाडलं जात आहे. परंतु भाऊ असं म्हणावं लागेल, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर या वेळेला मात्र मैदानात बघायला मिळतोय. कारण निखिल भोईरचा असलेला अनुभव, त्याने एक चेंडू जो पहिला ठोकला तो एकमेव चेंडू असा आहे जो त्याने वेगानं हाताळला. त्यानंतरचे रोहितच्या विपक्षातले पुढील 3 ते 4 चेंडू जेवढेही हाताळले ते सगळेच्या सगळे स्लोवर कटर हाताळले. ही मात्र अनुभवाचा साठा आपल्याकडे असल्याचा पुरेपूर फायदा. प्रेक्षकांनो, निखिल भोईरचे हे चेंडू आवडले असतील तर एकदा टाळ्या होऊन जायला काहीच हरकत नाहीये. दर्जेदार गोलंदाजी निखिल भोईरच्या माध्यमातून बघायला मिळाली, अगदी अप्रतिम. आणि विकेट किपरचं सुद्धा तेवढंच कौतुक करावे लागेल. आपण यष्ट्यांच्या मागे धनंजय यांना पाहतोय, ज्या पद्धतीने धनंजय यांनी कॅच कंप्लीट केली आहे. परंतु रोहित, एकाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न, फाईट तुम्ही सुद्धा खूप अप्रतिम केली आहे. येणारे बॉल आता इथून 12 आहेत आणि 30 धावांची गरज. ओवी एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर योगेजी पाटील यांच्याकडनं कुलदीप हसमुख पाटील यांच्या या डिसिजन करिता 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. हसमुखजी पाटील आपल्याकरिता हे कॅश प्राइज आलंय. पंचांकरिता सुद्धा, कारण हा जो परफेक्ट डिसिजन होता महत्वाच्या क्षणाला, पंचांकरिता सहसा कोणी बक्षीस लावत नाही, पारितोषिक लावत नाही. मात्र योगेजी पाटील आपलंही मनपूर्वक आभार. ओवी एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर. मॅचकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅक वरनं युवा प्रतिभा संपन्न खेळाडू दर्पण फोडसे. यावेळी मात्र गोलंदाजी मार्क वरनं येत असताना बघायला मिळतोय. विवेक जाधव जीवाच्या आकांतानं, वेगानं, झपाट्यानं, अगदी अप्रतिम, अगदी अप्रतिम 1 हँडेड फिल्डिंग मैदानात बघायला मिळते. मॅच मध्ये आपलं सर्वस्व आता पणाला लावलंय. परंतु गेल्या मॅचचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय राहुल, ज्याने गेल्या मॅच मध्ये फसलेली मॅच षटकार चौकार ठोकत आपल्या बाजूने आणली आहे. तो मात्र मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरिता विहार स्ट्रायकर संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. हे बॅटल मात्र रंगतदार आहे. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न. आजच्या दिवसात दर्पण फोडसेच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. ज्या पद्धतीने गेल्या मॅच मध्ये 2 धावा देत त्याने 3 विकेट घेतलेला आणि याही मॅच मध्ये जिथून एंड केलाय तिथून सुरुवात करत असताना विकेट मिळवून देतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये विवेक जाधवनं कॅच कंप्लीट केली आहे. परतीच्या प्रवासाला धाडले. आपण फलंदाज या ठिकाणी पाहतोय बाद होत असताना. राहुल बॅक टू डगआउट. गोल्डन डकचे शिकाटून विकेट खेळाडू बाद. चला, टीम मीटिंग नकोय, प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूपेंद्र बाहुबली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता. मॅन फ्रॉम अबिडगर. 40+ चे खेळाडू आहेत. समीकरण पाहिलं तर 10 चेंडू आणि 29 धावांची गरज. योगेजी पाटील यांचं कॅश प्राइज जे विकेट अंपायर करिता होता ते आमच्यापर्यंत पोहोचलंय. सज्ज होईल दर्पण फोडसे. पुढचा बॉल उपेंद्र भोईरच्या विपक्ष.
यावेळेला फुल टॉस बॉल पुढे चांगल्या पद्धतीने बॅटवर आला नाहीये, कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल जातो, एक कंप्लीट केली आहे, हलकीशी फंबल, दुसऱ्याकरिता पळालेत परंतु जात असताना आजच्या दिवसात ही गोष्ट तिसऱ्यांदा मला बघायला म्हणजे आपल्याला बघायला मिळते की सागर देसले यांच्याकडनं हलकीशी फंबल होते, तिथे 2 धावा चोरायला जातात आणि तिसऱ्यांदा रनआउट झालेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये वन मोर बिग हिटर प्रांगणामध्ये दाखल फलंदाजी करण्याकरिता राजेश वल्टे मैदानाच्या आतमध्ये आलाय. जो हर बाजी को पलटे उसका नाम है राजेश वल्टे. त्याची फलंदाजी करावी लागेल. मैदानामध्ये आलेत भूपेंद्र भोईर आणि राजेश वल्टे ही जोडी प्रांगणामध्ये आहे. क्षमता दोन्ही खेळाडूंकडे आहे मोठमोठे फटके खेळण्याची, तेच मैदानामध्ये बघायला मिळतात. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरनं आम्ही वारंवार उल्लेख करतोय, वाडा शहरातील एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू गोलंदाजी मार्कवरनं प्रचंड वेगवान गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून बघायला मिळते तोच दर्पण मारुती फोडसे गोलंदाजी ट्रॅकवरनं राईट मोरदी विकेटनं. याही वेळेला अगदी दर्जेदार परफेक्ट वाईड यॉर्करचा चेंडू बघायला मिळालाय. फलंदाजापासून लांब आणि अगदी दर्जेदार. पुढचं काम मात्र यष्टांच्या मागे आपण धनंजय पाटील यांना पाहतोय, मॅन फ्रॉम चिंचगर. 8 चेंडू आणि 29 ची गरज. 8 चेंडू आणि 29 ची गरज. प्रचंड वेगवान गोलंदाजी मैदानात बघायला मिळतीये. सज होईल बॉलिंग ट्रॅक वरनं दर्पण फोडसे. पुढचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलंय. खरं धावचीची संधी निर्माण झालीये आणि या ठिकाणी पंचांचं बोट हळुवार पद्धतीने जाईल आकाशाच्या दिशेनं. पुन्हा एकदा मिसफील्ड मात्र कामी येत असताना बघायला मिळतीये आणि विकेटचं बंधन. राजेश वल्टे डायमंड डकचे शिकार ठरतायत आणि परतीच्या प्रवासाला जात आहेत. विकेट खेळाडू बाद. ओवी एंटरप्राइजेस चे प्रोपरायटर योगेशजी पाटील यांच्याकडनं जे 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं हसमुखजी पाटील यांच्याकरिता ते आमच्यापर्यंत पोहोचलंय. थँक्यू सो मच. पंचांचे एक एक डिसिजन जे खूप क्रिटिकल असतात तेही खेळाडूंना आणि जे प्रेक्षकांना आपण पाहू शकाल जेव्हा जेव्हा पसंत येतात तेव्हा त्यांच्याकडनं या ठिकाणी आज आपल्याला पाहू शकाल पारितोषिक दिलं जात आहे. धावसंख्या 14 या अंकावर म्हणजे आतापर्यंत या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा दर्पणनं खर्ची केल्यात आणि विकेट जर का पाहिल्या तर एकंदरीत गमावल्या गेल्यात या षटकामध्ये आतापर्यंत. पुढचा बॉल दर्पण फोडसे भूषणचा विपक्ष. या वेळेला भूषणनं उडवलंय खरं बॉलला. निखिल भोईर यांना गुंगारा देऊन बॉल मात्र बीट करून निघून जाईल सीमा रेषेच्या पार. बॉल निघून चाललाय ऑर्थोडॉक्स काउकर्नो झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा मिळतील 4. धावसंख्या 19. इथून अंतिमचे 6 चेंडू बाकी आणि विजयाकरता 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 24 मात्र. दर्पण जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली आहे. ज्या पद्धतीने त्याने पहिल्या मॅच मध्ये क्वालिफायरच्या गोलंदाजी केलेली तशीच गोलंदाजी याही मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. येणारे बॉल आहे 6 आणि करायच्या तुम्हाला 24. 6 चेंडू आणि 24 ची गरज. गोलंदाजी कोणावर इथून जबाबदारी दिली जाईल गोलंदाजीची 6-24 चं समीकरण असताना श्री बालाजी चॅम्पियन कॅप्टन आपण हळुवार पद्धतीने या ठिकाणी यायचंय. श्री बालाजी चॅम्पियनचे कॅप्टन संपूर्ण संघच आपण हळुवार पद्धतीने मैदानाच्या बाहेरनं आपण हळूहळू वाटचाल करा पवेलियनच्या दिशेनं आणि सर्व संघांच्या संघ मालकांना विनंती आहे की आपण सन्मानानं मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हावं. सर्व संघांच्या संघ मालकांना विनंती आहे की आपण सन्मानानं मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हावे. सागर देसले बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता. भूपेंद्र भोईरच्या विपक्षामध्ये यावेळी फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. मागे विवेक जाधव बॉलला स्टॉप करतोय. इथून 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 23 धावांची गरज. भूषण भूषण गोतारणे या मैदानावर सराव करणारा खेळाडू. त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे इथून या धावा ठोकण्याची. तो सज्ज या ठिकाणी आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला सागर देशलेच्या विपक्षामध्ये. या वेळेला समोरनं फिरवलाय बॉल मात्र मिस होऊन विकेटच्या मागे. सागर देसलेनं निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळलाय.
आणि आता मात्र आव्हान थोडस कठीण बघायला मिळतंय, कारण येणारे इथून बॉल आहे 4 आणि करायच्या तुम्हाला 23. 4 चेंडू आणि 23 ची गरज. या वेळेला फटका चांगला, मागे फिल्डर आहेत कृपाल यांना दिला या ठिकाणी गुंगारा. मॅच अजून सुद्धा ऑन आहे, कारण येणारे बॉल आहेत 3 करायचे तुम्हाला 19. 3 चेंडू 3 षटकार आले तर आपल्याला डेफिनेटली सुपर ओव्हर बघायला मिळेल. 3 बॉल आणि 19 ची गरज. 3 चेंडू आणि 19 ची गरज आहे. प्रवीण पाटील खूप सारी मेहनत घेत आहेत. आज आपण त्यांना कोचच्या भूमिकेमध्ये पाहतोय, परंतु अथक मेहनत. या वेळेला उडवलं या बॉलला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी कॅच मात्र कंप्लीट केली जाईल आणि या मॅच मधल्या आशा मात्र विहार स्ट्रायकर संघाच्या थोड्याशा मावळत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण आता इथून जर का गोलंदाजांना चूक केली नाही तर ही मॅच बॅटिंग करणारी टीम जिंकणं पॉसिबल नाहीये, कारण मॅच आता बरीच हार्ड झाली आहे. येणारे बॉल आहे 2 आणि करायचे तुम्हाला 19. 2 चेंडू आणि 19. आपण पाहू शकाल या ठिकाणी पुढचा बॉल. याही वेळेला फटका सजवलाय खरा, मागे फिल्डर येत आहेत. कृपाल बॉलला स्टॉप करतील आणि जवळपास अबीर 11 आरपी लायन्स वाडा या कुणबी क्रिकेट लीग 2026 च्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्याकरिता सज्ज झालाय. 2 जे संघ मला जवळपास वाटत आहेत आपल्याला दोनात करण्याकरिता. एका बाजूने श्री बालाजी चॅम्पियन्स वाटच पाहतीये आणि त्याच्या विपक्षामध्ये दुसरा संघ ठरतोय अबीर 11 आरपी लायन्स वाडा, ज्याने या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. त्यांचं करूयात आपण खूप खूप अभिनंदन. प्रवीण पाटील या ठिकाणी दर्शवत आहेत थम्स अप. यस, चला या कॅप्टन, लगेच या कॅप्टन. मंचाच्या समोर आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. कॅप्टन चला या, दोन्ही टीमचे कॅप्टन